बुद्धी सहाय्य करते आणि मग पाऊलं चालते होतात. तुकोबरायांना संधीचं सोनं करायला वेळ मिळाली. तुकोबरायांनी जाणलं का या मृत्यू लोकामध्ये वेळ फावला मिळाला. त्या फावल्या वेळेनं तुकोबरायांनी भगवत भक्ती केली, देवाचं नामचिंतन केलं, संतांची भेट झाली. संतांनी मस्तकावरती हात दिला आणि तुकोबराय चालते झाले. पुण्य सहाय्य करतं तरच संताची भेट होते बरं का. जर कधी तुमच्या आपल्या नशिबामध्ये पुण्य असेल, संचितामध्ये पुण्य असेल तर संत भेटतात. पुण्याशिवाय संत भेटत नाही. म्हटलं जातं पुण्य पडले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणा पावलो, संत चरणा पावलो, आजी फिटले माझे गोडे, आजी फिटले माझे गोडे, आजी फिटले माझे गोडे, आजी फिटले माझे गोडे. संचितामध्ये जर कधी पुण्य असेल तरच संचित आपल्याला बुद्धी देतं, तरच आपलं पावलं सेवेला धजतात. ऐका, मागे सांगितलं असेल किंवा नसेल, मी एक दृष्टांत देत असतो. दृष्टांत नाही तर ती सत्य घटना आहे. वृंदावनमध्ये राधाकुंड आहे. काय आहे? राधाकुंड. सेवा केली तर त्या सेवेचा फळा, त्या सेवेच्या बळाने आपलं प्रारब्ध बदलतं. संचितामधलं पुण्य असलं तर ते बदलतंच बदलतं, पण सेवा केली तर प्रारब्ध बदलता येतं. ऐका, श्रीधर स्वामी नावाचे एक मोठे संत होऊन गेले वृंदावनमध्ये, आणि त्या संतानं राधाकुंडाची सेवा करावी. आता तुम्हा आपल्याला हा 7 दिवसाचा योग मिळालेला आहे. प्रत्येकासाठी हा सुंदर आणि सुवर्ण संधी आहे. काय आहे ही संधी? आहे इथं आल्याच्या नंतर मंडपात झाडझुड केली, चटाया थरल्या, इथली सर्व सिस्टीम जोडजाड केली. ही सेवा आहे महाराज. ही सेवा केल्याच्या नंतर आपलं प्रारब्ध बदलतं. आपण म्हणतो ना, वाढ वडीलने पुण्य म्हणून आड उनी बुवा, पुण्य आड येतं. ऐका, सेवा केली. श्रीधर स्वामींचं प्रारब्ध इतकं बलवत्तर होतं, इतकं बडकट होतं, भयावह होतं. आणि त्या कुंडमध्ये लोक येतात, शुद्ध होतात, आणि तिथं पूजा अर्चना करून जे काही सोडायचं त्या बाकी गोष्टी सोडून जातात. मग तिथं घाण पडते. ती घाण झाली. श्रीधर स्वामींनी त्या घाणीवरती लक्ष ठेवावं आणि रोज संध्याकाळी ती घाण स्वच्छ करावी. तो सर्व परिसर स्वच्छ करावा, झाडलोट करावी. आणि झाडलोटाच केल्याच्या नंतर स्वामींनी आपली दिनचर्या जशी तशी सुरू करावी. मग स्वामींचा नित्यनेम होता, जायचं रोज. स्वामी रोज सेवा करत होते, पण एके दिवशी अचानक असं झालं, एक माणूस स्वामींच्या समोर उभा राहिला. स्वामींच्या समोर एक माणूस उभा राहिला. स्वामींनी पाहिलं, एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी आले, दुसरा दिवस झाला, तोच माणूस. तिसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी तोच माणूस. असा महिनाभर स्वामींनी पाहिलं. महिनाभर स्वामींनी पाहिला, हा माणूस रोज दिसतोय, कोण आहे? महिना झाल्याच्या नंतर स्वामींनी विचारणा करावी. म्हणले, का हो बाबा, तुम्ही कोण आहात? मी रोज सेवा करतो, तुम्ही रोज माझी सर्व परिक्रमा पाहतात, माझी सर्व परिचर्या पाहतात, कोण आहात तुम्ही? तो माणूस बोलता झाला. तो माणूस बोलता झाला. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर श्रीधर स्वामींचा प्रारब्ध होता. कोण होतं? मनुष्याच्या रूपाने श्रीधर स्वामींच्या समोर उभा राहिला आणि श्रीधर स्वामींना तो बोलता झाला. म्हणले, महाराज, मी तुमचं प्रारब्ध आहे. म्हणले, माझं प्रारब्ध आहे. मग तुमचं स्वरूप कसं आहे? स्वामींनी विचारलं. स्वामी हुशार होते. स्वामी म्हणायला लागले, तुमचं स्वरूप कसं आहे मला सांगा. प्रारब्ध बोलता झालं. म्हणले, स्वामी, मला तुम्हाला धरायचंय, आणि मी इतका बलवत्तर आहे, इतका बलवत्तर आहे, इतकं खराब आहे. कसं आहे? परिणाम सांगतो, ऐका. म्हणजे मी जर कधी तुम्हाला धरलं, तुम्हाला धरल्याच्या नंतर तुमच्या अंगाला सगळे फोडं उठतील, जखमा होतील, पू वाहील, आणि लाही लाही तुमच्या शरीराची होणार आहे. इतकं वाईट प्रारब्ध मी तुमचं. संचितामधलं ते पाप होतं स्वामींचं. ऐका ना, स्वामी म्हणले, मग तुम्हाला धरत का नाही? महिन्यापासून तुला पाहतो, एका महिन्यापासून तुम्ही माझी गंमत पाहतायत, मला धरत का नाही? प्रारब्ध बोलतं झालं. म्हणले, स्वामी, मी तुम्हाला धरायचा खूप प्रयत्न करतोय, मी तुम्हाला धरायचा खूप प्रयत्न करतोय, पण तुमची सेवा मला तुम्हाला धरू देत नाही. काय म्हणतात?
तुमची सेवा मला तुम्हाला धरू देत नाही. हे म्हटल्याच्या नंतर स्वामी म्हणले, मग बघा, जर माझी सेवा तुम्हाला धरू देत नसेल तर मी सेवा बंद करणार नाहीये. माझा नित्यनेम झाला तो, माझी सेवा मी बंद होणार नाही. स्वामी म्हणले माझी सेवा बंद होणार नाही. प्रारब्ध म्हणलं, पण मग ते भोगून चुकवावं लागतं. प्रारब्ध काय आहे? भोगावंच लागतं. थोडे अंशिका होईना ते भोगावं लागतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. स्वामींच्या वरती कृपा झाली, त्यांच्या सेवेची पुण्य संचय जमा झाला. प्रारब्ध धरू शकत नव्हतं. जर कधी तुम्ही आपण सेवा केली तर आपल्यावरती येणारं संकट जर कधी पाय मुडणार असेल, तर नखावरती जातं. कशाच्या बळावरती? सेवेच्या बळावरती. स्वामींनी प्रारब्ध बदलवलं. स्वामी म्हणले, प्रारब्ध आणि स्वामींचा सल्ला चालला, सौदा चालला, सौदा. प्रारब्ध म्हणू लागलं, स्वामी मला तुम्हाला घेरायचंय. मग किती घेरणार, किती वेळ? प्रारब्ध बोलतं, झालं म्हणले धरू दे ना 4-5 वर्ष. स्वामी म्हणले, नाही नाही, एवढा वेळ नाही माझ्याकडे, एवढा वेळ नाही ना, मला सेवा करायची जगाची. मग म्हणे किती वेळ? म्हणले 1 वर्ष. नाही नाही, 1 वर्ष खूप मोठा काळ जातो. मग 4-6 महिने? नाही नाही, 4-6 महिने सुद्धा मोठा काळ आहे. महिनाभर? नाही नाही, महिना सुद्धा नाही. स्वामी बोलते, झाले महिना सुद्धा नाही, मला धरायचंय. फक्त 24 तास तुम्ही माझ्या अंगावरती या. किती या? 24 तास माझ्या अंगावरती आणि चाललं जा. प्रारब्धाला ऐकावं लागलं. एवढं सेवेमध्ये फळ आहे. काय? प्रारब्धाला ऐकावं लागलं. प्रारब्ध म्हणलं, स्वामी ठीक आहे, मी तुम्हाला धरतो 24 तास. 24 ताससाठी स्वामींनी आज्ञा केली. त्यांच्या साधकांना म्हणलं, हे मला एका रूम मध्ये बंद करा, त्या कोठडीमध्ये. मी कितीही अवकाड्या झाल्या आणि कितीही आरोड्या मारल्या तर कोणी पाहायला यायचं नाही. माझं प्रारब्ध मला भोगायचं आहे. भोगण्यासाठी स्वामी सज्ज झाले. 24 तासामध्ये प्रारब्ध भोगला, मोकळे झाले. मग याचा परिणाम तुम्हाला इतकाच सांगायचा मला, सेवा संचित बदलतं, सेवा प्रारब्ध बदलतं. संचितामध्ये जर कधी पुण्य असेल तर तुकोबरायांसारखे संत आणि तुकोबरायांना श्रीगुरु भेटतीलच नाही तर अनेक संतांना संत भेटले, पण त्यांच्या सेवेच्या बळावरती, त्यांच्या पुण्याच्या बळावरती संत भेटतात. ऐका, सेवेच्या बळावरती संचितही सुधारवता येतं, पुण्य संचय करता येतो, प्रारब्धही बदलता येतं. क्रियामान कर्म चांगलं पाहिजे. काय? प्रारब्ध, क्रियामान आणि संचित. मग क्रियामान कर्म करत असताना आता सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे. सेवा झाली पाहिजे. ती सेवा केली शबरी मातेनं. क्रियामान कर्म चांगलं पाहिजे. शबरी मातेनं सेवा केली. ऐका, आता रामायणात घेऊन गेलो असतो पण 5 मिनिटं राहणार. ऐका, शबरी मातेनं काय केलं? शबर राजानं लग्न उभारलं. लग्न करतोय शबरी राजा आणि शबरीचं लग्न उभारलं. जोडला सर्वाला बाजार, सर्व काही आणि बोकडांची आरांग पाहिली शबरी मातेनं. म्हणले, महाराज बाबा, ही बोकड कशासाठी आणले? शबरी माता विचारती झाली. बाबा बोलते झाले. म्हणले, शबरी बाळ, तुझं लग्न आहे, आणि तुझं लग्न आहे, त्या लग्नामध्ये पंगत करायची आणि या बोकडांचा जीव दिला जाईल आणि या बोकडांचा पाहुणचार जगाला दिला जाईल. शबरी म्हणले, एवढ्या बोकडांचा जीव जाईल? एवढे बोकडांचा जीव गेल्याच्या नंतर ते पाप होणार आहे. ते पाप मी माझ्या माथी घेऊन हे लग्न कसं काय थाटायचं? हा माझा संसार पूर्णत्वात जाणार आहे. एवढं पाप माझ्या मस्तकावरती घेऊन माझा संसार पूर्णत्वात जाणार नाही. शबरी मातेच्या बुद्धीला तिच्या संचितानं सहाय्य केली. तिची पावलं निघाली महाराज तिथून. संताच्या भेटीची वेळ जवळ आली. पुण्य फडले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. संत चरणा पावलो. संताच्या पावलाकडे जाण्यासाठी त्याची सेवा करावी लागते. काय करावे लागते? सेवा केली. अशी सेवा केली शबरी मातेनं. संताच्या आश्रमामध्ये थांबली. संतांना आंघोळ स्नानाला सकाळी प्रातःविधीसाठी निघून जावं आणि शबरी मातेनं यावं, ते सगळं प्रांगण स्वच्छ करावं, झाडलोट करावी. रोज करते. त्या ऋषीला कळालं की हे प्रांगण कोणतरी स्वच्छ करते. हे कोण करतं? त्यांच्या साधकांना विचारलं. म्हणले, का रे, कोणी थांबतं का रे आपल्यापैकी हे स्वच्छता करण्यासाठी? साधक म्हणले, महाराज आम्ही सगळे तुमच्या सोबत असतो आणि इथं कोणी थांबत नाही. महाराजाला शंका केली कोणीतरी दुसरं आहे आणि महाराजांनी दबा धरला. आंघोळीला गेले, मध्येतून फिरून आले. साधकांना सांगितलं, तुम्ही चला. शबरी माता झाडलोट करत होती आणि तेवढ्यात मागून उभे राहिले. काय? मागून उभे राहिले साधू आणि विचारू लागले, शबरी कोण आहेस तू? शबरी माता दचकल्या आणि म्हणू लागल्या,
मी शबर राजाची मुलगी शबरी. म्हणजे इथं काय करतेस, काय करतेस, काय करतेस म्हटल्याच्या नंतर महाराज मी रोज या प्रांगणाची स्वच्छता करते, रोज हल्लोट करते, मी पाहतोय तुझं रोज हल्लोट करते, रोज सेवा करते, सेवा करते. तुझ्या सेवेचं फळ म्हणून साधूने आशीर्वाद दिला, सेवेचं फळ म्हणून साधूने आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? जा एक दिवस जगाचा मालक तुला भेटायला येईल, संताच्या भेटीचा परिणाम. जा एक दिवस जगाचा मालक तुला भेटायला येईल असं म्हटल्याच्या नंतर त्या दिवसापासून शबरीनं वाट पाहिली. वाट पाहते शबरी ऐका. पण भगवान परमात्मा एक दिवस तिच्या प्रांगणामध्ये आले. शबरी मातेनं ते भगवान परमात्माला, पण साधूचं वचन खरं ठरलं. मग साधूची सेवा करावी लागते. येणे पण ते माझी चालली पाऊले, दर्शन झाले संताबाई. संताची भेट पुण्याशिवाय होत नाही आणि सेवेशिवाय संत प्रसन्न होत नाही. जेथ ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंटा, तरी स्वाधीन करी सुबटा ओळंगोनी ते ज्ञान पै बरवे. जरी मनी आथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. सर्व भावाने संताला शरण गेलं पाहिजे असं म्हणतात ज्ञानोबा. म्हणून जाण तेने गुरु भजीजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचना सहजे, शाखा पल्लव संतोषती. संताची सेवा केली गेली पाहिजे. पण तो लागतो शहाणा. कसा लागतो? विठोबा श्री गुरु तुकोबाराय महाराजांचा अभंग बरवी. ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचित अशी. येणे पण ते माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. पुढचे 2 चरण म्हणजे परिणाम आहेत. त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड, त्याची कडे पिंड पुनीत झाला. आणि तुका म्हणे झाला उघा व्यापार, आली एरझार फडाशी. तुकोबरायांनी एरझार फडाला आणली. स्वतः नरदेह घेऊन, सदेह हा देह घेऊन वैकुंठाला गेले. तुकोबराय सच्चित आनंद स्वरूपाला पोहोचले. नव्हे तर म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. किंवा नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवच होईन म्हणती ते होती, मग तरी चित्ती का न धरावा. या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर देव होता येत. तुकोबरायांनी जाणलं. ऐका, तुकोबरायांनी जाणलं सेवा केली गेली पाहिजे, सेवा केली गेली पाहिजे. पुंडलिकरायानं सुरुवातीला काय केलं? आई वडिलांची सेवा केली होती. काय केलं होतं? नाही ना. हे आई बापाच्या गड्यात दोरी अनबाईला खांद्यावरी, पुंडलिक तीर्थयात्रा करी. हा पुंडलिक काशी यात्रा. पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली नाही. ऐका, सेवा केली नाही. नंतर श्री गुरूंची भेट व्हावी आणि सेवेला लागावं. ऐका, कुकुट स्वामींचा आश्रम लागला. कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर 3 मलिन स्त्रिया आल्या. 3ही मलिन स्त्रिया पाहिल्या आणि 3ही कुकुट स्वामींच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर परत आल्याने शुद्ध होऊन आल्या, सात्विक होऊन आल्या, सुंदर होऊन आल्या. आश्चर्य वाटलं पुंडलिकरायानं. पुंडलिकरायानं विचारलं, म्हणले तुम्ही इकडनं मलिन अवस्थेत गेल्या, तिकडनं शुद्ध सात्विक होऊन आल्या, काय चमत्कार, काय परिणाम? तर संताच्या पायाचं दर्शन शुद्ध करतं माणसाला. एका तीर्थ होती, तीर्थ संताच्या पायाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शुद्ध होतात. तीर्थ शुद्ध होऊन आले आणि शुद्ध झाल्याच्या नंतर पुंडलिकरायाला तो चमत्कार वाटला आणि पुंडलिकरायानं पाहिलं या साधूमध्ये एवढा चमत्कार आहे, साधू असावा तरी कसा. साधूचं दर्शन करण्यासाठी पुंडलिकराय मध्ये गेले. मध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तर साधू काय करत होते? आई वडिलांची सेवा करत होते. काय करत होते? आई वडिलांची सेवा करत होते. साधू आई वडिलांचे पाय दाबत होते. ऐका, साधू जवळ गेले पुंडलिकरायाला गळा अश्रू डोळ्यातून निघू लागले. साधू म्हणायला लागले, पुंडलिका तू पापी आहेस, आई वडिलांच्या गळ्यात दोरी लेतोस आणि आई वडिलांचे हाल करत फरफटत तू यात्रेला नेत आहेस, हे चुकीचं करत आहेस. पुंडलिकरायाला बोध झाला आणि बोध झाल्याच्या नंतर पुंडलिकरायानं पश्चाताप व्यक्त करत साधूला सांगितलं, मीही आजपासून माझ्या आई वडिलांची सेवा करणार आहे. सेवेला लागले, सेवा करायला लागले. एवढी सेवा केली आई वडिलांची. भगवान परमात्मा प्रसन्नाच्या झालाच आणि प्रसन्न होऊन मागे येऊन उभा राहिला. पुंडलिकाला हाक मारू लागला, पुंडलिका अरे मी आलो रे बाबा. पुंडलिकाला हाक मारायला लागला, पण भगवान परमात्म्याकडे पुंडलिकरायानं लक्ष दिलं नाही. म्हणले, देवा माझी सेवा चाललेली, माझ्या सेवेतून मला आता कोणी दूर नका सारू. म्हणले, मी भगवान परमात्मा आहे. म्हणले, देवा माझी वाट पहा.
माझी वाट पहा. पुंडलिकरायानं काय केलं? ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. देवाला उभं केलं आणि युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिश दिव्य शोभा. पुंडलिकरायाच्या सेवेचं फळ म्हणून भगवान परमात्मा 28 युगापासून विटेवरती उभा आहे. कुठं उभा आहे? विटेवरती उभा आहे. धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले पंढरी आहे. किंवा पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. भगवान परमात्माला उभा करणारा पुंडलिकराय पण आई वडिलांची सेवा केली. सेवा करू नये? करू नये का? केली तर भगवान परमात्मा उभा करता येतो. वडनेकर, मला असं माहिती झालं वडण्यामध्ये एकही मायबापाला दुःख नाहीये. गाव येता येता चावी आणतात लोक. म्हणजे एकही मायबापाला दुःख नाही. सर्व वडनेकर लोक एवढे सुसंस्कारित आहेत की एकही आई वडिलांचे हाल अपेक्षा नाही आहेत. आई तुम्हाला गावनी गोष्ट नाही सांगू, मना गावनी गोष्ट सांगतो ऐका. एका गावामध्ये नवरा बायको आणि म्हातारी राहत होती. किती जण होते? आई, पती, पत्नी. संसार लग्न होत नव्हतं, जुळलं झालं. 4-6 महिने चांगले गेले. सुनबाई नवी नवी आली म्हणजे चांगलं असतं. आत्याबाई असं करू, आत्याबाई तसं करू, आत्याबाई हे करू, आत्याबाई ते करू. सर्व नवीन नवीन म्हटल्याच्या नंतर सुनबाईला सर्व ते आत्याबाई करावे लागते. आत्याबाई झाल्या नंतर 4-6 महिन्यानंतर सूत्र बदलतं म्हणजे सुनबाईकडे सर्व सूत्र येतं. मग सुनबाईकडे सूत्र आल्याच्या नंतर सासूबाईला त्रास व्हायला लागतो. म्हणजे पहिले बरी विचारे, आते काही विचारत नाही. सासूबाईला त्रास व्हायला लागतो, झगडे व्हायला लागतात, भांडं लागलं. लढाई झाली. याला सांगितलं गेलं म्हणले द्या का तुम्ही मायला समजा द्या. कोण सांगे? मालकीन. तुमच्या आईला समजून द्या. हा म्हणे ठीक आहे, समजदार होता, याने समजवलं. आईला सांगितलं नको नाही. कशाला? आता एक ते पहिले बेटी नाही राहिण्यात. हो, बेटी नाही राहिण्यात. आई चालणे घेत कथा ऐका. ठरलं. 4-6 महिने अजून चांगले गेले. पुन्हा 4-6 महिन्याने भांडं लागलं. म्हणजे आते मी राहावं नाही. एकते तुमनी माय, एकते मी. काय म्हणायला लागली? एकते तुमनी माय. हा कसला प्रकार आहे? धमकाऊ पत्नीचा प्रकार आहे बरं का आप्पा. मी रिकामा टाईम बटीनी पत्नी पुराण लिख. ज्या टाईमले कीर्तने नाही राहत ना, त्या टाईमले मी ग्रंथ लिखू. पत्नी पुराण लिहिलं. ऐका ना, पत्नी पुराणामध्ये 5 प्रकार सांगतो मी. पहिला प्रकार धमकाऊ पत्नी, दुसरा प्रकार धार्मिक पत्नी, तिसरा प्रकार इतिहासाची जाणकार पत्नी, चौथा प्रकार निराश पत्नी, 5वा प्रकार टिकाऊ पत्नी. किती झाले? 5 प्रकार. ऐका. पहिला प्रकार धमकाऊ पत्नी. एकटे तुमनी माय राहीन, एकटे मी चाललो. ऐका. दुसरा प्रकार धार्मिक पत्नी देवाचे आभार मानायला सांगते. ऐका. देवना आभार माना, मी बेटी गो. यासनी बरोबर उत्तर दिलं मागेतून. काय? देवना आभार माना, मी भेटी गो. तिसरा प्रकार इतिहासाची जाणकार पत्नी. 4-6 महिने राहिल्याच्या नंतर तिला सर्व इतिहास माहिती पडून जातो घरचा, आणि मग ती धमकी देते. मला माहितीच आहे तुम्हाला घर मग कसा असेल, तुम्हाला खानदान. ओ म्हणा बापरे. ऐका ना, तिला सर्व इतिहास माहिती पडतो. चौथा प्रकार निराश पत्नी आई वडिलांवर संताप करते आणि यानावर बी राग करस. कोणावर? मिळालेला. ऐका ना, आई धोपटणं मनाच गया मापणं. उजागर करत नाही पण बागी तरी बोलत. म्हणा माय बापनी काय चांगलं दखीन दिनं नाही. काय म्हणते ती? हा प्रकार आहे निराश पत्नी. आणि 5वा प्रकार आहे टिकाऊ पत्नी. ती काय म्हणते? मी वातो ते राय गऊ दुसरी राती नाही. ऐका ना, हा प्रकार आहे टिकाऊ पत्नी. हा प्रकार झाला. ही धमकाऊ प्रकारामधली होती. हिने सांगितलं एक ते तुमनी माय, एक ते मी. तुम्हाला गाव नदी जोडेशे का कोणती? नाला आहे. पुरेस ना त्याला चांगलं. हा बापरे, भरपूर. ऐका. नाला लक्षात ठेवा. ऐका. म्हणलं मग काय करते? तू राहत नाही. याला दोघंही लागणार होते. आईच्या विनवण्या केल्या, तिच्याही विनवण्या केल्या, पण ऐकत नाही. ती तैल्यावर येन पे बावतीने रावण्या करे, नाही ऐके. मग त्याने मधला रस्ता काढला. काय सांगितलं? म्हणे तुझी आई तिकडे एकटी आहे. कुठे? माहेरले. दलील बी लई आटे. दोन्ही यायनी राहतील. मस्त चाली. आहा, तिला पटलं. गेली, आईला घेऊन आली आणि मग राहायला लागले. पुन्हा 4-6 महिने चांगले गेले. भांड आखो ठोकाईनं भांड लागलं. भांड असं लागणार. ते पहिले ती एकली झगड्या, ते 3 माहितीले जोड होती. त्या 2 वैग्यात दल्ली एकली पिढगी. यांना हाल व्हायचे, ह्याच्या आईचे हाल व्हायचे. ऐका.
आणि मग एक दिवस असा उजाडला, इतका फपुटा गरमा, इतका फपुटा, या गाय फपुटा जाऊ राय. अहो दल्लील बसाडे त्या उभ्या राह, तिसले बसाडे दल्ली उभी राह, बैल बसाडायला जाय तर ती सासू उभी राह. अरे रे रे रे, आवरून थकला. शेवटचा निर्णय दिला पत्नीने. म्हणले तुमले म्हणा ऐक न पडी. म्हणले काय? म्हणे ऐक सुसांग. काय? तिने सांगत तुम्ही दल्लीले ठेवू नका म्हणे, मार टाकू दल्लीले. काय म्हणे? म्हातारीला मारून टाकायचं. हो म्हणा. बापरे, इथला शेवटला निर्णय. दृष्टांत ना शेवर, परिणाम डोकावर नका करली जा. महाराजने सांगेल शे असं. ऐका ना. मला आईला मारून टाकायचं. हा हुशार होता, पंढरपूरच्या वाऱ्या केल्या होत्या, सर्व काही जाणकार होता. पुंडलिक रायानं सेवा केली तीही जाणली होती. ऐका. हा म्हणे चल ठीक शे, मी तुम्हाला एवढं सांगतो, सेवा केली तर भगवान परमात्मा उभा करता येतो, नाही केली तर पायावरती धोंडा पडतो, संपुष्टात आणतो. ऐका. हिनं काय केलं? आईला मारायचं. तो म्हणे चल ठीक आहे, ऐकस तू न ऐकावय पाहिन. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. मारा शुभम भवतु शुभ लग्न. सावधान. लागलं हे तेव्हापासून. वडनामा असा प्रकार शे का? चाल असा प्रकार शे. लग्नामध्ये हात ठेवता का? असे पाठीवरती ठेवतस ना? हा, प्रत्येक गावले शेते. ऐका. चाल. तू सांगशी सुरत, मी सुरत. तू सांगशी दल्ला दल्ली, आजच करणं बाहेर. बावबन आखा बन. ऐकवय पाहिन कवय पाहिन. ऐका. तू सांगते आईला मारायचं, ठीक आहे ठरलं. म्हणले यंदा पाऊस चांगला येतोय. कोण म्हणायची? सुनबाई. पाऊस चांगला पडतोय, आपल्या गावाचा नाला चांगला खडखड वाहतो, म्हातारीला त्या नाल्यामध्ये टाकायची. काय ठरलं? हाव म्हणे चल ठीक आहे, तू सांगशी तशी. येऊ दे पूर. एक दिवस भरपूर पाऊस पडला, पूर आला. पूर आल्याच्या नंतर हिनं रात्री 12-1चा सुमार सांगितलं, म्हणे बघा आज पाऊस चांगला येतोय, आपण आईला टाकायला जाणार आहोत. तो म्हणे माहिती आहे, चल ठीक आहे तू सांगते तसं करू. मग तो काय म्हणे, आज ना दिवस गोडधोड बनाई टाक. दल्लीले चांगलं गोडधोड खावाडू. चांगलं स्वयंपाक केला. म्हातारी म्हणे कार भाऊ सण नाही वार नाही सण नाही वार नाही आणि एवढं सुंदर स्वयंपाक. दल्ली म्हणे गुपचूप जिले. पोरगा म्हणे गुपचूप जेव. गुपचूप जेवली. दल्ली उठून गेली रूममध्ये. तेवढ्यात भाऊसुद्धा तिथं गेला. हे स्वयंपाक करून भांडे कुंडे धुवायला लागले. जेवण करून हे दोघं जो भांडे कुंडे करतायत, तेवढ्यात भाऊनं तिथं आईला गाठलं. आईजवळ गेला. म्हणले माय तुले वाचणं शे का मरणं शे? काय म्हणे दल्लीले? आई म्हणे भाऊ जेवता जेवता चांगला चावी राहीन. आता वाचणं शे का मरणं शे? नाही नाही, तुला वाचायचं का मरायचं सांग. दल्ली म्हणे भाऊ मला जगणं शे. ऐका. म्हातारीने सांगितलं मला जगायचंय. मला बघ मी सांगतो तसं कर. मग याने आयडिया केली. याने काय केलं? सरपंच सकाळी कोण बनी, रातले पेट्या फोट टाक्यात. याने काय कर, रातले पेट्या फोट टाक्यात. सरपंच कोण बनी. म्हातारीला युक्ती सुचवली. म्हणले काय करू? मला तुला जगायचंय. मला हवा जगायचंय. मग माझी युक्ती आहे. म्हणे आज ना दिवस माझ्या सासूला तुझ्या खाटेवर झोपव आणि आजचा दिवस तिच्या खाटेवर तू झोप. दल्ली म्हणे कस काय करू? नाही कराव ते मरी जाशी. कोण म्हणे? पोरगा. ऐका. म्हातारीनं युक्ती सुचवली. म्हातारीनं युक्ती लढवली. म्हणले ठीक आहे करते काही ना काही. बहीणबाई आल्या. स्वयंपाक भांडं धुंड कुंड सर्व करून आल्या आणि आल्याच्या नंतर यहीनबाईनं युक्ती सुचवली. पोराची माय होती, युक्ती भारी होती तिची. ऐका. ती म्हणले यहीनबाई इतक्या दिवसापासून तुम्ही माझ्या गावात आलात, माझ्या घरी राहतात ना, मी तुमचा वेगळा सन्मान करू शकले ना, सत्कार करू शकले ना, आदर करू शकले. आज मला तुमचा छोटेखानी सन्मान करायचा आहे. ओ म्हणा बापरे. दल्ली म्हणे काय काय सन्मान करणार? खुश होई की दल्ली. काय सन्मान करणार? म्हणे बघा ना, तुम्हाला ना साडी घेऊ शकले ना चोडी घेऊ शकले, पण आज तुमचा छोटेखानी सन्मान करते. म्हणे काय? आज ना दिवस तुम्ही मन खाटवर झोपा. हाऊ मना करता सन्मान शे. बिचारीले काय माहिती, हरभरान झाडवर चढी गई. हो मी झोपते एवढीच गोष्ट. झोपायला तयार झाली, झोपले. 12-1चा सुमार झाला. 12-1चा सुमार झाल्याच्या नंतर ताईला जाग आली. म्हणले तुमले आठवण शे का? आज दल्लील टाकाल जाणं शे, पूर चांगला येल शे. तो म्हणे चाल उठ. याला माहिती होतं ना सरपंच कोण बनणार शे. ऐका. चल उठ. नेलं. म्हणे बघ बांगड्यांचा आवाज येऊ देऊ नको. म्हातारी उठली म्हणजे आपला कार्यक्रम फेल जाईल, रद्द होईल. चल. तिनं सगळ्या बांगड्या बुंगड्या काढून ठेवल्या. आरामात गेले, हळूवार गेले. धरली खाट. इकडनं तू धर, इकडनं मी धरतो. धरली खाट. नाला काही जास्त दूर नाही. गेले नाल्याजवळ उभे राहिले.
एक, दोन, तीन. दल्लीबाई गई, खाट समत गई. खाटे समत म्हातारी गेली आणि म्हातारी गेल्याच्या नंतर सुनबाईला आनंद झाला. गाणं म्हणू लागली सुनबाई, सासूबाई तुम्ही अशात जाशात. काय म्हणे सासूबाई तुम्ही अशात जाशात. हा बारीक स्वर मा म्हणे तू घर चाल मग समजी. ती म्हणे काय काय नाही घरी चाल. आले घरी. पहाटेचा सुमार होता, पूर्वीचा काळ होता वडण्याचा. आणि मग तिने काय केलं, गाई म्हशी होत्या, दह्याचा डेरा मांडला. त्या डेऱ्यामध्ये रही सोडली. रही सोडल्याच्या नंतर घुसळण करायला लागली. घुसळण करता करता गाणं म्हणू लागले. ऐका, सुनबाई आनंदाच्या भरामध्ये गाणं म्हणते, घुसळण घुसळण घुसळते अंग, घुसळण घुसळण घुसळते अंग, सासूबाई गेल्या पुराच्या संग. ओ म्हणा बापरे. तेवढ्यात हा झोपलेला होता. याने कानोसा घेतला होता. यानं ऐकलं म्हणे गाणं सुरू आहे घ्या. ओ मी पण गाण्याला तोड देईल. यानं सुंदर तोड देण्यासाठी, याची ही कपिला गाय होती, कपिला गायीचं दुहन करण्यासाठी आला आणि बादलीमध्ये पाणी घेतलं आणि कपिला गायीच्या काशाजवळ बसला आणि बसून गाणे म्हणू लागला. बाऊनी पण तोड दिला, एकदम सुंदर तोड. ऐका, यानं असा तोड दिला, घामा घामा दूध देते दुधारी गाय, घम घम दूध देते दुधारी गाय, घर माझं पेलसे या पठ्ठ्यानी माय. ओ म्हणा बापरे, घर माझं पेलसे या पठ्ठ्यानी माय. तिकडे हात नाही, रई सुटी गेली. घर माझं पेलसे या पठ्ठ्यानी माय. मग मी कोणले टाकी उनू. काय म्हणे ती, मी कोणले टाकी उनू. ऐका ना, पडत 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 रही सोडली गेली त्या रूम मध्ये गेली. तिची आई ज्या ठिकाणी झोपायची त्या खाटेवरती गेली. झावर उचकावून पाहते. झावर उचकावली, पाहिलं आत्याबाई तुम्ही. आणि मनमाय तुनमाय तू टाकी उनी. काय म्हणे सासूबाई, तुनमाय तू टाकी उनी. ऐका ना, माय पित्यांच्या सेवेला लागा. भगवान परमात्मा उभा करता येतो आणि नाही सेवा केली तर पायावरती धोंडा पडतो, आपलंच नुकसान होतं. ऐका, सुंदर योग. त्या योगाने जमलेला सप्ताह, हा सप्ताह या योगाने माझंही पाचारण झालं. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प मी माझ्या बुद्धीच्या योगाने तुमच्या पुढे सादर करण्याचा योग केला. तुकोबारायांचा सुंदर अभंग घेतला. बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताशी. या ठिकाणी जे काही आता पुण्य संचय झालेला आहे, जे काही चिंतन मांडलं गेलेलं आहे, त्या योगाने माझ्या श्री गुरूंच्या आशीर्वादाने मी तुमच्यासमोर बोलतात. संत जाग करण्यासाठी येतात, संत मार्गदर्शन करतात. सर्व जर कधी मार्गदर्शन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येत नाही, ध्यानात येत नाही, मग त्यांना आपल्यावरती राग येतो. आणि राग आल्याच्या नंतर संत 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 शेवटचा निर्णय देतात. ऐका, नाथबाबांनी दिला, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरत सेवटी बा ताळ बांधून नेईल. 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 जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा पिंगळा महाद्वारी बोली बोली तेरे था. पिंगळा महाद्वारी बोली बोली तेरे था. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोली 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 बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी. वेळ संपुष्टात आलेली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर